तर नमस्कार सर्वांचे स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे। पीएम मोदींनी बटन दाबलं, पीएम किसानचे पैसे खात्यात जमा। या पद्धतीने 2 मिनिटात स्टेटस चेक करा। देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण। देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष ठरला आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण केले। यावेळी 9.60 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली। या वितरणासोबतच योजनेच्या 5व्या वर्धापन दिनाचा देखील उत्सव साजरा करण्यात आला। पीएम किसान ही योजना 2019 साली सुरू करण्यात आली। तिचा मुख्य उद्देश लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या शेतीसाठी आवश्यक निविष्ठा, बियाणे, खते, सिंचनासाठी पैसे उपलब्ध करून देणे। आतापर्यंत या योजनेतून 3 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक अकाउंटमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। दरवर्षी 6000 रुपयांचा मदत निधी। या योजनेअंतर्गत प्रत्येकी पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात। ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये वितरित केले जाते। हे पैसे शेतकरी आपल्या शेतीच्या खर्चासाठी तसेच इतर घरगुती गरजांसाठी वापरू शकतात। 20,500 कोटींचा आर्थिक हप्ता देशभर वितरित। या 20व्या हप्त्याअंतर्गत एकूण 20,500 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पाठवला आला आहे। ही रक्कम केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही बळ देणारी ठरणार आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी प्रथमच वाराणसी येथून हप्त्याचे वितरण केले। हप्त्याची स्थिती कशी तपासाल? जर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर खालील प्रक्रिया आपण पाहणार आहोत। अधिकृत वेबसाईटला भेट द्या www.pmkisan.gov.in। त्यानंतर किसान कॉर्नर या विभागात जा। बेनिफिशरी स्टेटस लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा। तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका, कॅप्चर कोड भरा आणि गेट डाटावर क्लिक करा। स्क्रीनवर तुमचा हप्ता प्राप्त झाला आहे की नाही याची माहिती दिसेल। तुम्हाला जर हप्ता मिळाला नाही तर काय कराल? जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल किंवा तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, CSC सेंटर, तालुका कृषी कार्यालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा। तसेच तुमचे कागदपत्र, आधार क्रमांक व बँक तपशिलांची पडताळणी करून पुन्हा अर्ज करा। तसेच पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवण्याच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।